हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मराठी स्टार्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। सध्या घरोघरी मातीच्या चुली ही मालिका खूप गाजत आहे। या मालिकेमधील आशुतोष पत्की याच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे। तर आज आपण याच विषयी माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग पाहूयात त्याचा प्रवास। आशुतोषचा जन्म 22 डिसेंबर 1987 रोजी मुंबईमध्ये झाला आणि 2025 नुसार त्याचे 38 वर्षे वय आहे। आशुतोषची आवड सांगायची झाली तर त्याला जिम करायला आणि ट्रॅव्हलिंग करायला खूप आवडते। आशुतोषचे शालेय शिक्षण IES राजा शिवाजी विद्यालय मुंबई इथून झाले। त्यानंतर त्याचे कॉलेजचे शिक्षण DG रुपारेल कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स इन मुंबई इथून पूर्ण झाले। यानंतर आशुतोषने आपले ग्रॅज्युएशन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी मधून कोहिनूर कॉलेज मुंबई इथे पूर्ण केले। आशुतोषला सुरुवातीपासूनच अभिनय क्षेत्रात आपले करिअर करायचे होते, म्हणून त्याने आपले अभिनयाचे स्किल्स वाढवण्यासाठी अनुपम खेर ॲक्टिंग इन्स्टिट्यूट मुंबई इथून अभिनयाचे धडे घेतले। आशुतोष आपल्याला सर्वप्रथम दिसला तो 2014 मध्ये। त्याने अकल्पित या चित्रपटात पहिल्यांदा काम केले। यात त्याने विशाल या नावाची भूमिका केली। त्यानंतर त्याने 2018 मध्ये वन्स मोर या चित्रपटामध्ये काम केले। या चित्रपटानंतर आशुतोषने 15 बेड्स संदीप या कॉमेडी चित्रपटात काम केले। यात त्याने संदीप या नावाची मुख्य अभिनेत्याची भूमिका केली। त्यानंतर 2020 मध्ये वीरभाई कोतवाल यांच्या जीवनावर आधारित असलेला शहीद भाई कोतवाल या नावाच्या बायोपिकमध्ये काम केले। चित्रपटांमध्ये काम करता करता आशुतोषने मालिकांमध्ये देखील काम करण्यास सुरुवात केली। आशुतोषने सर्वप्रथम अग्गबाई सासूबाई या मराठी मालिकेमध्ये काम केले। त्या मालिकेत त्याने सोहम या नावाची भूमिका केली। ही मालिका खूप गाजली आणि इथूनच आशुतोषचा एक वेगळाच फॅनबेस निर्माण झाला। या मालिकेनंतर आशुतोषने 2021 मध्ये स्वतःचे आशुतोष पत्की एंटरटेनमेंट या नावाचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले। या प्रोडक्शन हाऊसद्वारे पहिल्यांदा कुल सदरा या नावाची शॉर्ट लव्ह स्टोरी डिरेक्ट आणि प्रोड्यूस केली आणि त्यात कामही केले। त्यानंतर 2022 मध्ये तुझे याद करू या हिंदी गाण्यात काम केले। आशुतोष एक उत्कृष्ट अभिनेत्याबरोबरच एक प्राणीप्रेमी देखील आहे। तो आपल्या सोशल मीडियाद्वारे प्राण्यांचे फोटोज देखील पोस्ट करून दाखवत असतो। त्याचबरोबर तो गिटार आणि पियानो देखील उत्तम वाजवतो आणि त्याचे देखील सेशन्स सोशल मीडियावर अपलोड करत असतो। आशुतोषला त्याला त्याच्या उत्तम अभिनयाबद्दल वन्स मोअर या चित्रपटासाठी AMFF यांच्याकडून सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता म्हणून अवॉर्ड मिळाला। आशुतोषच्या कुटुंबाविषयी सांगायचं झालं तर आशुतोषच्या वडिलांचे नाव आहे ज्येष्ठ संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक अशोक पत्की आणि ह्या आहेत आशुतोषच्या आई। आशुतोषच्या कार आणि बाईक कलेक्शन विषयी सांगायचं झालं तर त्याच्याकडे XUV 500 कार आहे, ज्याची किंमत आहे अंदाजे 12 ते 20 लाख रुपये। त्यानंतर आशुतोषकडे बेनेली TNT 600i ही बाईक आहे, ज्याची किंमत आहे अंदाजे 7 लाख रुपये। तर मित्रांनो, आशुतोष पत्की तुम्हाला आवडतात का व त्यांची चित्रपटांमधील आणि मालिकांमधील कामे तुम्हाला कशी वाटतात हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओजमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।